गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ट्विट करून संभाव्य कॅन्सर थेरपीबाबत मोठी अपडेट शेअर केली आहे। त्यांनी गुगलचं डीप माइंड गॅमा एआय मॉडेलनं कॅन्सरवरील उपचाराचा संभाव्य नवा मार्ग शोधून काढल्याचा दावा केला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणार नाही असं आश्वासन दिल्याचा देखील दावा केला आहे। अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा तीव्र संघर्ष उसळला असून बुधवारी सायंकाळी दोन्ही बाजूंनी 48 तासांची शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 10 सदस्यीय गटात सामील होऊ पाहणाऱ्या राष्ट्रांवर अमेरिका आयात शुल्क लावेल असा स्पष्ट इशारा दिलाय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या लष्कर प्रमुखांची भेट घेतली आहे। शांतता राखण्याच्या प्रयत्नांचं त्यांनी कौतुक केलंय। युक्रेनसाठी नाटो समन्वित मदत पॅकेजमध्ये नॉर्वे 2 अब्ज नॉर्वेजियन क्रोनर देणार आहे। जागतिक संवर्धन अजेंडा नव्यानं आकार देणाऱ्या उच्चस्तरीय चर्चासत्रानंतर अबुधाबी येथे IUCN जागतिक संवर्धन काँग्रेसचा समारोप झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुर्नूलमध्ये सुमारे 13,430 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलंय। विदेश मंत्री जयशंकर यांनी नवी दिल्ली श्रीलंकेच्या पंतप्रधान हरिणी अमरसूरिया यांची भेट घेतली आहे। अथेन्स येथे होणाऱ्या ISSF शॉटगन वर्ल्ड चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारतीय नेमबाजांनी ट्रॅप मोहीम सुरू केली आहे।